नमस्कार मित्रांनो. AIPGETची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्न सतत सतावत असतो. तो म्हणजे चरकांचे 50 महाकशय कसे लक्षात ठेवावेत. 10 वेळा वाचला, पुन्हा पुन्हा रिव्हिजन केला, नोट्स बनवला, तरी परीक्षा जवळ आली की औषधं एकमेकांमध्ये मिसळतात, गण विसरतात आणि आत्मविश्वास कमी पडतो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की कळून जाईल. या व्हिडिओमध्ये आपण चरक महाकशय पाठ करणार नाही आहोत, तर चरकांचे महाकशय आपण एकेका स्टोरीद्वारे असे अनुभव घेणार आहोत. प्रत्येक महाकशयामध्ये असे विविध स्टोरी तुम्हाला भेटतील. त्याच्यातल्या कॅरेक्टर, त्याच्यातले प्रसंग हे सगळं आठवून तुम्हाला परीक्षेमध्ये त्यातले सगळे कंटेंट योग्य वेळेला आठवणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला महाकशय लक्षात ठेवणं एवढा अवघड नाही, अगदी सोपा आहे हे नक्की जाणून येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत जलद गतीने रिव्हिजन करण्यासाठी आणखीन एक छोटी ट्रिक सांगणार आहे. तर चरकांचे 50 महाकशय हे क्रमानं लक्षात ठेवण्यासाठी खूप अवघड आहे. तर मी काय केलेलं आहे, तर त्याच्यातल्या कंटेंटनुसार असे वेगळे वेगळे ग्रुप तयार केले आहेत. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला क्रमाने महाकशयाचा पठार नाही, तर त्याच्यातल्या कंटेंटनुसार असे वेगळे वेगळे ग्रुप तुम्हाला दिसतील. पण त्याच्यानुसार आपण स्टोरी तयार करून ते लक्षात ठेवायला चालू करणार आहोत. तर चला मग धन्वंतरीचा आशीर्वाद घेऊन आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण चरकांच्या 50 महाकशयाला असे विविध 12 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेले आहेत. त्या प्रत्येक ग्रुपची आपण आता एक एक स्टोरी बघायला चालू करणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण पहिल्या ग्रुपचं स्टोरी बघूया. ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला असे बऱ्यापैकी कॉमन द्रव्य दिसतील. हे कॉमन द्रव्यानुसारच मी असे ग्रुप तयार केलेले आहेत. तर ह्या ग्रुपमध्ये बघा, तुम्हाला जीवनीय, शुक्रजनन, स्नेहोपग आणि बृहणीय हे 4 महाकशय तुम्हाला शिकायला भेटतील. आणि ह्याचे पुढं इथं मी कंटेंट लिहिलेले आहेत आणि त्याच्या खाली हे जे काय असेल ते त्याचं ट्रिक्स आहेत. तर एक आपण आता बघायला चालू करूयात. आता सगळ्यात पहिला जीवनीय. ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला एक जवळ असे 5 पेयर्स दिसतील. तर कंटेंट वाचा. जीवक, ऋषभक, मेधा, महामेधा, काकोली, क्षीरकाकोली, मुदगपर्णी, माशपर्णी, जिवंती, मधुक. हे 5 पेयर्स आहेत आणि तुम्हाला हे 5 पेयर्स असं बऱ्याच ठिकाणी एकत्र सापडेल. जीवक आणि ऋषभक एकत्र असतात. मेधा, महामेधा एकत्र असतात. काकोली, क्षीरकाकोली एकत्र असतात. मुदग आणि माशपर्णी एकत्र असतात आणि जिवंती, मधुक एकत्र असतात. हे 5 गोष्टी, 5 पेयर्स एकत्र आले की त्यांचं जीवन असं सुधारायला चालू होतं. ह्याच्यावरनं तुम्ही जीवनीय गण असं लक्षात ठेवू शकता. आता पुढं शुक्रजनन. त्याच्यामध्ये पण बघा, आपल्याला 3 पेयर्स सहज सापडतात. जीवक, ऋषभक, काकोली, क्षीरकाकोली, मुदगपर्णी, माशपर्णी आणि मेधा आणि वृद्ध, रुहा, जटिला आणि कुलिंगा हे 3 द्रव्य आहेत. तर ठीक आहे. आता बघा, तुम्हाला 3 पेयर्स आहेत. जीवक, ऋषभक, काकोली, क्षीरकाकोली, मुदगपर्णी आणि माशपर्णी. चौथा पेयर म्हटलं फक्त मेधा आहे. महामेधा नाही म्हणजे जाडी बाई नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त फॅट आहे अशी बाई नाही. तशी बाई शुक्रजननचं काम करू शकत नाही, असं लक्षात ठेवा. बाकी वृद्ध रुहा करू शकते. जटिला म्हणजे जिची केस जटिल आहेत ती पण करू शकते आणि कुलिंगा पण शुक्रजननाचं काम करू शकते. पण महामेधा ते शुक्रजनन करू शकत नाही. आता पुढचं स्नेहोपग. स्नेहोपग मधले हे कंटेंट एकदा वाचा. मृद्विका, मधुक, मधुपर्णी, मेधा, विदारी, काकोली, क्षीरकाकोली, जीवक, जीवंती, शालपर्णी. तर याची ट्रिक अशी आहे. मनुका खाऊन मधुक मधुपर्णी झाला. म्हणजे मधुक जो होता ते मनुका खाल्ल्यानंतर मधुपर्णी झाला. काकोली जी होती ती मनुका खाऊन क्षीरकाकोली झाली आणि जीवक जो होता तो मनुका खाऊन जिवंती झाला. म्हणजे त्यांच्यात असं विकसित रूपे यायला चालू झाली. मेधा खाऊन मेधा मनुका खाऊन विदारी झाली. मग असं होत असेल तर मी पण खाऊ का? म्हणजे शाल आहे. तर शाल आहे म्हणजे शालपर्णी. तर हे तुमचे 10 कंटेंट बरोबर इथल्या स्टोरीमध्ये ते अडकून राहतात. आता बृहणीय. इथून आपल्याला चांगले चांगले स्टोरी तुम्हाला दिसायला सुरू होतील. आता ह्याचे कंटेंट एकदा वाचून घ्या. क्षीरिणी, राजक्षवक, अश्वगंधा, काकोली, क्षीरकाकोली, वाट्यायनी, भद्रौदनी, भारद्वाजी, पयस्या, ऋष्यगंधा. ठीक आहे. आता ह्याचं ट्रिक बघा. भद्रौदनी राजासाठी त्याच्या राजसेवकाने दुधामध्ये काकोली आणि क्षीरकाकोली, अश्वगंधा आणि ऋष्यगंधा वाटून वाटून घातले व त्यात भारद्वाजीचे दूध मिसळून दिले. त्याने भद्रौदनी राजाचे बृहण झाले. ठीक आहे. म्हणजे बघा, भद्रौदनी हा एक कंटेंट आहे. राजसेवक म्हणजे राजक्षवक, दुधामध्ये म्हणजे पयस्या, काकोली, क्षीरकाकोली, ऋष्यगंधा, अश्वगंधा, वाटून वाटून म्हणजे वाट्यायनी, भारद्वाजी
दूध म्हणजे क्षीरिणी इथं 2 आहेत हां, पयस्या आणि क्षीरिणी वेगळे-वेगळे आहेत. हे तुमचे कंटेंट झाले. हे कंटेंटनुसार तुम्ही लगेच हे बृहणीय म्हणजे कोणाचं बृहण करायचं होतं? तर जो राजा असं भद्र दिसतोय त्याचं बृहण करायचं होतं. मग भद्रध्वनी राजाची ही स्टोरी लक्षात आली, की तुम्हाला बृहणीय गणाचे सगळे द्रव्य आपोआप लक्षात राहतील. आता आपण पुढच्या गणाकडे वळूया. तर हा आपला ग्रुप 2 आहे. त्याच्यामधले पण स्टोरी किंवा कंटेंट तुम्हाला एकमेकांशी रिलेटेड असे वाटतील. आता बल्य. बल्यचा विचार आल्यावर पहिला मनामध्ये आणायचं, की कोणाचं बल वाढवायचं होतं? तर उत्तर यायला पाहिजे रोहिणी म्हणून. ठीक आहे. आता पहिल्या ह्याचे कंटेंट बघूया. इंद्री वृषभी अतिरस ऋष्यपोक्ता पयस्या अश्वगंधा स्थिरा रोहिणी बला अतिबला. आता ह्याची स्टोरी बघा. बल्य म्हणजे रोहिणी. रोहिणीचं बल वाढवायचं आहे. तर काय झालं, रोहिणीचं बल असं वाढत नसल्यामुळं त्यांनी रोहिणीनं इंद्र आणि ऋषींना असं विचारलं. म्हणजे शेवटी त्या डॉक्टरांचं सोडून तिने इंद्राला आणि ऋषींनाच विचारलं, की वजन वाढण्यासाठी मी काय करावं? तर इंद्र आणि ऋषभींनी असं सांगितलं. सांगितलं म्हणजे काय? प्रोक्ता. ठीक आहे. प्रोक्ता म्हणजे सांगितलं. ऋषभी ऋष्य प्रोक्ता. मग त्यानं असं सांगितलं, की "तू स्थिर असल्यामुळं तू असं करत जा, की दुधामध्ये अश्वगंधाचा अतिरस मिसळून पी." मग ते पिल्यावर तिचे बल हे अतिबल झाले, म्हणजे वाढले. ह्या स्टोरीवरून तुम्ही बल्यचे सगळे कंटेंट लक्षात ठेवू शकता. त्यानंतर प्रजास्थापनचे कंटेंट एकदा वाचून घ्या. इंद्री, ब्राह्मी, शतवीर्या, सहस्त्रवीर्या, अमोघा, अव्यथा, शिवा, अरिष्टा, वाट्यपुष्पी, विश्वक्सेन कांता. तर आता प्रजास्थापन ही पूर्णच्या पूर्ण प्रजा कशी निर्माण झाली बरं? असा प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे. हे ह्याचं नाव वाचल्यानंतर. तर मग कशी निर्माण झाली? तर त्याची स्टोरी बघा. ब्रह्मा, इंद्र, शिव आणि विष्णू अमोघ. अमोघ म्हणजे विष्णूचंच एक पर्यायी नाव आहे. आता ह्या सगळ्यांनी हे प्रजास्थापनाची जबाबदारी विश्वक्सेन कांताला सांगितली. विश्वक्सेन कांता सांगितली. त्याने शतवीर्य आणि सहस्त्रवीर्य वाटून अव्यथ आणि अरिष्ट असे प्रजा निर्माण केले. म्हणजे ज्याला कुठं असं व्यथा नाही आहे किंवा ज्याला असं अरिष्ट कुठं नाही आहे, अशी प्रजा निर्माण केले. तर ह्यातले द्रव्य बघा. हे ब्रह्मा, इंद्र, शिवा, अमोघ, विश्वक्सेन कांता, शतवीर्य, सहस्त्रवीर्य, वाटून म्हणजे वाट्यपुष्पी, अव्यथा, अरिष्ट असे 10 कंटेंट झाले. ठीक आहे. आता आपण पुढच्या गणाकडे जाऊया. वयस्थापन महाकशा. याचे कंटेंट एकदा बघा. अमृता, अभया, धात्री, मुक्ता, श्वेता, जीवंती, अतिरसा, मंडूकपर्णी, स्थिरा, पुनर्नवा. ह्याची स्टोरी. आता वयस्थापन का करायचं आहे? कारण आपल्याला मरायचं नसतंय, मरणाची भीती असते. तर त्याच्यासाठी. मग त्याची स्टोरी काय आहे? तर मृत्यूच्या भयापासून मुक्त व्हा आणि अमृत जीवन जगा. हे एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं, की मृत्यूच्या भयापासून मुक्त व्हा आणि अमृत जीवन जगा. हे कोण म्हटलंय? तर आपली श्वेता धात्री. मग ते कसं? असं विचारल्यावर ती त्याचा उपाय काय सांगते? तर स्थिर होऊन पुन्हा नव्याने जगण्यासाठी मंडूकपर्णीचा अतिरस प्या. ठीक आहे. ही स्टोरी लक्षात आली. तर ह्यातले कंटेंट बघा. मृत्यूच्या भयापासून म्हणजे अभया, मुक्त म्हणजे मुक्ता, अमृत म्हणजे अमृता, जीवन म्हणजे जिवंती. हे 4 कंटेंट आले. त्यानंतर श्वेता धात्री हे 2 कंटेंट झाले श्वेता आणि धात्री. त्यानंतर स्थिर होऊन, स्थिरा, पुन्हा नव्याने म्हणजे पुनर्नवा जगण्यासाठी मंडूकपर्णीचा. मंडूकपर्णी, अतिरस. अतिरस हा एक वेगळा कंटेंट आहे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर अशा पद्धतीनं आपले हे 3 महाकाशी असलेला ग्रुप 2 संपतोय. आता आपण पुढच्या गणाकडे जाऊयात. या तिसऱ्या ग्रुपमध्ये 2च महाकशा आहेत. एक दीपनीय आणि एक शूलप्रशमन. ह्यातले कंटेंट आता बघा. पिपली, पिप्पली मूल, चव्य चित्रकणाकर, आम्लवेतस, मरीच, अजमोदा, भल्लातकास्ती, हिंगुनेर्यास. आणि शूलप्रशमनचं बघा. पिपली, पिप्पली मूल, चव्य चित्रक शृंगवेर, मरीच, अजमोदा, अजगंधा, अजाजी, गंडीर. ठीक आहे. आता ह्याची ट्रिक बघायला चालू करा. आता दीपनीय महाकशा आहे. तर दीपन म्हणजे काय? अग्नीचं दीपन.
अग्नीचं दीपन कशानं होतं? तर साधं षडूषणच्या आभेने सुद्धा अग्निदीपन होतं. ठीक आहे. आता ह्यातलं षडूषण आणि आभा हे 2 कंटेंट मिळून आपले 10 द्रव्य होणार आहेत. षडूषण म्हणजे काय? तर पंचकोल आणि मरीच. पंचकोल म्हणजे काय? तर पिप्पली, पिप्पली मूल, चव्य चित्रक, नागर. नागर म्हणजे शृंगवेर म्हणजे शुंठ. हे षडूषण झालं आणि आभा म्हणजे काय? तर आम्लवेतस, भल्लातकास्ती, हिंगू नेरियास आणि अजमोदा. म्हणजे षडूषणची नुसतं आभा जरी भेटली, तरी सुद्धा असं अग्नीचं दीपन होतं. हे दीपनीय महाकशाची ट्रिक आहे. आता पुढे चला शूलप्रशमन. शूलप्रशमन मध्ये सुद्धा षडूषण आहे. ठीक आहे. ह्याचे पुढचे 4 कंटेंट फक्त वेगळे आहेत. आता ते आपण बघूया. शूल हे मोस्टली वातदोषामुळे होतं हे प्रत्येकाला माहीत असेल. ठीक आहे. मग जर वातदोषामुळे होत असेल, तर वातदोष कोणत्या अवस्थेत जास्त असतो? तर म्हातारपणी. म्हातारपणी असतं. म्हणूनच ह्याच्यामध्ये पुढचे कंटेंट काय आलेत बघा. आज्जा-आजी, आजगंधी. आज्जा म्हणजे अजमोदा, आजी म्हणजे आजा-आजी, आज म्हणजे अजगंधा आणि गंधी म्हणजे गंडीर. हे एवढं एक वाक्य लक्षात ठेवला, तरी तुमचं आता आजा-आजीवरून वृद्धावस्था लक्षात येईल आणि वृद्धावस्थावरून वात आणि वातावरून शूल आणि ते शूल प्रशमन करण्यासाठी षडूषण. एवढं लक्षात इझिली राहील. चला आता आपण पुढच्या ग्रुपकडे वळूया. हा आपला ग्रुप 4था आहे. ह्याच्यामध्ये संधाननीय, पुरुष संग्रहणीय, शोणितस्थापन, वृत्रविरजनीय आणि वेदनास्थापन एवढे 5 ग्रुप्स आहे. 5 महाकाशय आहेत. तर ह्यातले हे पहिले जे 4 आहेत संधारणीय, पुरुष संग्रहणीय, शोणितस्थापन आणि मूत्रविरजनीय ह्याची स्टोरी अशी क्रमाने एकच आहे. एकापुढे एकापुढे एक असे आणि शेवटचं तेवढं जरासं वेगळं आहे. चला, आता आपण पहिले 4चे कंटेंट बघून घेऊया. संधाननीयमध्ये आहे मधुक, मधुपर्णी, कृष्णीपर्णी, अंबष्टकी, समंगा, मोचरस, धातकी, लोद्र, प्रियंगू, कटफल. पुरुष संग्रहणीयमध्ये आहे प्रियंगू, अनंता, अमरास्ती, कटवंग, लोद्र, मोचरस, समंगा, दातकी पुष्प, पद्मा, पद्मकेसर. शोणित स्थापनमध्ये कंटेंट आहे मधु, मधुक, रुधिर, मोचरस, मृत कपाल, लोद्र, गैरिक, प्रियंगू, शर्करा, लाजा. आणि मूत्रविरजनीयमध्ये कंटेंट आहे पद्म, उत्पल, नलिन, कुमुद, सौगंधिक, पुंडरीक, शतपत्र, मधुक, प्रियंगू, धातकी पुष्प. चला आता आपण ह्याची स्टोरी बघून त्याचे कंटेंट समजून घेऊयात. तर आता ह्या स्टोरीमध्ये ह्या 4ही स्टोरीमध्ये आपला एक हिरो आहे. त्या हिरोचं नाव आहे लोध्र. ठीक आहे. आणि एक हिरोईन आहे. त्या हिरोईनचं नाव आहे प्रियंगू. आपला लोध्र आहे. तो जरा असा धातकी आहे, म्हणजे घातकी आहे. ठीक आहे. आता स्टोरी बघून घ्या. घातकी लोध्रने प्रियंगूला गोड गोड बोलून अंबष्टकीला नेले व तिथे प्रेमाचा प्रश्न विचारला. ते ऐकून तिचा तोल गेला आणि समंगाला मोच आली. तेव्हा त्याने कोणते तरी फल कट करून त्याचे संधान केले. इझी आहे. संधाननीय म्हणजे कशाचं तरी संधान करायचंय. म्हणजे कशाचं संधान? तर त्या संधान कशाचं करायचंय? तर एका मोचचं आणि ती मोच वरून तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता. तर ह्यातले कंटेंट बघा. हे घातकी म्हणजे धातकी, लोध्र, प्रियंगू, गोड-गोड म्हणजे मधुक आणि मधुपर्णी, अंबष्टकी, प्रेमाचा प्रश्न म्हणजे कृष्णीपर्णी, समंगा म्हणजे समअंगा, मोच म्हणजे मोचरस, फलकट म्हणजे कटफल. हे आपले 10 कंटेंट संधाननीयचे आहेत. आता स्टोरी पुढे जाते बघा. काय आहे? तर घातकी लोध्रने प्रियंगूला समंगाला मोच आल्यावर कोणते तरी फल कट करून लावले. पण ते होते नेमके कशाचे? तर आमरास्तीचे. त्याने पुढे असे झाले, की अनंत काळापर्यंत तिला टॉयलेटला बसता आले नाही. टॉयलेट झालं नाही म्हणून त्या पुरुषाचे सगळे संग्रहण झाले. मग तिची आई पद्मा, तिचे वडील पद्मकेशर यांनीच तिची सगळी काळजी घेतली. आता बघा पुरुष संग्रहणीयचं तुम्हाला जर क्वेशन आला तर लगेच लक्षात यायला पाहिजे, की पुरुष संग्रहण कशामुळे झालं? कारण असं टॉयलेटच झालं नाही. टॉयलेट का नाही झालं? कारण असं अंगाला असं कट झालं होतं. त्यामुळे तिला असं टॉयलेटला बसता झालं नाही. त्याच्यावरून आपल्याला हे स्टोरी अशी लक्षात राहून जाते. ह्यातले कंटेंट बघा. घातकी म्हणजे धातकी, लोध्र, प्रियंगू, समंगा, मोच म्हणजे मोचरस, कटफल म्हणजे इथं कटफल नाही, इथं कटवंग आहे. ठीक आहे. एवढाच एक फरक आहे. आणि आमरास्ती, अनंता,
पद्मा आणि पद्मकेशर हे आपले 10 कंटेंट पूर्वी संग्रहणीयचे आहेत. ठीक आहे. आता स्टोरी अजून पुढे जाते. प्रियंगूच्या मौजमधून पुन्हा रक्त येऊ लागल्याने ती पुन्हा लोध्रकडे आली. मग लोध्रने कॅरीपासून बनवलेले मृत कपाल त्यावर लावले. ते पाहून प्रियंगू साखरेप्रमाणे गोड गोड लाजली. एवढी स्टोरी लक्षात आली? तर आता यातले कंटेंट बघा. प्रियंगू, मोचरस, रक्त म्हणजे रुधिर, रुधिर हा पण एक कंटेंट आहे. लोध्र, गैरिक, मृत कपाल, साखरेप्रमाणे म्हणजे शर्करा, गोड गोड म्हणजे मधु आणि मधुक, हे आपले 10 कंटेंट शोणित स्थापनीयचे आहेत. स्टोरी अजून पुढे जाते. आता आपण एवढी स्टोरी बघताना आपला हिरो काय म्हणत होतो आपण? घातकी आणि हिरोईन चांगली असं म्हणत होतो ना. तर आता खरा ट्विस्ट कसा आहे सांगू? असा ट्विस्ट सांगितला की आता तुमची लगवीच अशी रंगली जाईल. असा ट्विस्ट आहे हा. खरं तर घातकी असं गोड वाटणारी प्रियंगूच आहे. कारण ती कमळाच्या सप्तरंगाप्रमाणे स्वतःचे रंग बदलते. ठीक आहे. हे सगळ्यात शेवटचा ट्विस्ट आहे त्या स्टोरी मधला. आता लघवी रंगली जाईल ह्याचा अर्थ काय? तर मूत्र विरजनीय, मूत्राला रंगवणारं. आता त्यामध्ये घातकी म्हणजे दातकी आहे, गोड वाटणारी म्हणजे मधुक आहे, प्रियंगू आणि कमळाचे सप्तरंग म्हणजे 7 प्रकारची कमळं. हे पद्म, उत्पल, नलीन, कुमुद, सौगंधी, पुंडरीक, शतपत्र हे 7 प्रकारची कमळं आहेत. हे आपल्याला लक्षात येतं. आता वेदनास्थापन ह्याची स्टोरी थोडी वेगळी आहे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा कटफल असं आल्यामुळं मी एकात्रच ते स्टोरीमध्ये पकडलेलं आहे. तर ह्याची स्टोरी थोडी वेगळी आहे. ह्यातला हिरो, हिरोईन पण वेगळे आहेत. आता वेदनास्थापन म्हणजे काय? तर वेदना नॉर्मली चालू होतात रक्तापासून. म्हणजे ह्याच्यात रक्ताचा संदर्भ कुठेतरी आहे. आता ते कसं आपण ह्या स्टोरीमध्ये बघूया. शिरीष आणि त्याची गर्लफ्रेंड कदंबा वंजुले अशोकवनामध्ये फिरायला गेल्यावर तिथे तिचा पाय वारुळामध्ये अडकतो. तेथील तुडुंब प्रमाणात असलेल्या मुंग्या तिला चावतात. त्याने तिला मोच आणि वेदना सुरू झाल्या. त्यावर शिरीषने पद्मपत्र गुंडाळून तिची वेदना कमी केल्या. ह्यामध्ये फक्त एक गोष्ट राहिली. पद्मपत्र आणि कटफल म्हणजे एखादं फल कट करून शालीमध्ये ठेवून शाल अशी गुंडाळली. असं ते पूर्ण स्टोरी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कंटेंट बघा. शिरीष, कदंब, वंजुल, अशोक, वारुळामध्ये म्हणजे एलवालुक, तुडुंब म्हणजे तुंब, मोचरस, पद्मकपत्र आणि हे कटफल आणि शाल. शालमध्ये गुंडाळून तिच्या वेदना कमी केल्या. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इथं बघा, आपण पहिला काय म्हटलं? वेदना हे रक्तामुळे होतात. रक्त रक्तामध्ये काय दूषितपणा आला तर वेदना चालू होतात. तर मग रक्तामध्ये दूषितपणा कसा आला? तर मुंग्या तिच्या पायाला चावल्या. मग मुंग्या चावल्या म्हणजे काय? मुंग्यांनी त्याच्या तोंडातलं ॲसिड तिच्या त्वचेवर टाकलं. त्वचेतून ते रक्तामध्ये ॲब्सॉर्ब झालं आणि रक्ताची वेदना चालू झाल्या. मग हे कोणाला झालतं? तर कदंब मंजुलेला. कुठं झालतं? तर अशोकवनामध्ये. का झालतं? तर तिचा पाय वारुळामध्ये अडकला. मग त्याच्यासोबत कोण होतं? शिरीष. मग शिरीषानं काय केलं? हे अशी स्टोरी तुम्ही इमॅजिन करून असे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता आपण 5व्या ग्रुपकडे जातोय. हा आपला 5वा ग्रुप आहे. हा ग्रुप आपला चंदनचा आहे. ह्याच्यामध्ये हिरो आपला चंदन आहे. आता एक आपण बघायला चालू करूया. हे वर्ण्य, कंडुग्न, तृष्णानिग्रहण, विषग्न, अंगमर्द ह्या 5 महाकषायामध्ये आपल्याला चंदन कॉमन सापडतो. तर ह्याचे पण कंटेंट बघा. वर्ण्य, चंदन, तुंग, पद्मक, उशीर, मधुक, मंजिष्ठा, सारिवा, पयस्सा, सीता, लता. आता आपण स्टोरीला सुरुवात करूया. चंदन, तू दुधामध्ये पद्मक टाकून उशिरापर्यंत पी. त्याने तुझा वर्ण सुधारेल आणि मग मधू, मंजी, सारी, सीता, लता या सगळ्या जणी तुझ्या मागे लागतील. ठीक आहे. आपला हिरोला असं आपलं देखणा बनवायचं आहे. म्हणून आपण काय सांगतोय? चंदना, तू दुधामध्ये पद्मक टाकून हळू असं उशिरापर्यंत पी. मग हळू पिल्यामुळं तुझा वर्ण सुधारेल आणि मग अशा आपल्या सगळ्या हिरोईनी जसं की मधू, मंजी, सारी, सीता, लता ह्या सगळ्या मागे लागतील. हेच आपले कंटेंट आहेत.
चंदन, दुधात म्हणजे पयस्या, पद्मक, उशिरापर्यंत म्हणजे उशीर, मग मधुक, मंजिष्ठा, सारिवा, सीता, लता ह्या 10 कंटेंट आपल्या वर्णेमध्ये आहेत. ठीक आहे. आता आपण कंडूकणाकडे जाऊ. आता ह्याचे कंटेंट बघा. चंदन, नलद, कृतमाल, नक्तमाल, निंब, कुटज, सर्षप, मधुक, दारू, हरिद्रा, मुस्ता. ह्याची स्टोरी बघा. चंदन जलद गतीने माळ करताना एकदमच ते सोडून मस्तपैकी दारू व मधुर मोहरी खाल्ली. त्याने त्याच्या अंगावर कंडू सुरू झाला. मग त्यावर निंब कुटून लावला. हे असंच आपल्या हिरोचं असे स्टोऱ्या स्टोऱ्या आहेत. आपला हिरो काय करत असतो, तर त्याचं काम असतंय असं माळा तयार करायच्या. तर एकदा काय होतंय, आपलं चंदन असं जलद गतीनं माळ तयार करताना असं त्याला एक दारू दिसतं. मग त्याला ते मोह आवरत नाही. मग ते एकदमच सोडून देतो माळ करायचं आणि मस्तपैकी असं दारू आणि मधुर मोहरी हे खात बसतो. मग हे असं दारू आणि मधुर मोहरी एकत्र घेतल्यामुळं त्याच्या अंगावर असं कंडू सुरू होतो. मग कंडू सुरू झाल्यावर आपला हिरो काय करतो, निंब ते कुटून-कुटून त्या सगळ्या अंगावरती लावतो. मग त्याची खाज पण अशी निघून जाते. एक असं स्टोरी इमॅजिन करा. आता ह्यातले कंटेंट बघा. आपला चंदन आहे. जलद म्हणजे नलद. नलद म्हणजे त्याचा कंटेंट आहे नलद. जटामांसी. माळ करताना म्हणजे कृतमाल. एकदमच ते सोडून म्हणजे नक्तमाल म्हणजे सोडलं. माल करायचं सोडलं असं नक्तमाल. मस्तपैकी म्हणजे मुस्ता. दारू म्हणजे दारू हरिद्रा. मधुर म्हणजे मधुक. मोहरी म्हणजे हरिद्रा. सॉरी मोहरी म्हणजे सरशप. निंब आणि कुटज हे आपले 10 कंटेंट कंडुकण्याचे आहेत. ठीक आहे. आता तृष्णा निग्रहण. आता आपल्या हिरोईन यायला सुरू होते. आता याचे पहिला कंटेंट बघा. नागर, धन्वयवासक, मुस्त, परपटक, चंदन, किरात तिक्तक, गुडूची, रिबेर, धान्यक, पटोल. आता आपला हिरो त्याच्या शेतामध्ये त्याचे 2 बैल म्हणजे कोण? एकाचं नाव आहे धान्यक आणि एकाचं नाव आहे धन्वयवासक घेऊन मस्तपैकी नांगरत असतो. तेवढ्यात तिथे त्याला पटलेली अमृता ही येते. ही हिरोईन आहे आपली. आणि ती काय करते? कडू पापड घेऊन येते. मग ते कडू पापड खाल्ल्यावर त्याला अशी भरपूर तहान लागते. मग तहान लागल्यावर त्याने शेतातील विहीरमधून पाणी पिऊन स्वतःच्या तृष्णेचा निग्रहण केला. आता तृष्णा निग्रहणच महाकशय आहे. तृष्णा निग्रहण म्हणजे तृष्णा ही लागली कशामुळं? तर आपल्या कडू पापडामुळं. मग कडू पापड आणलं कोण? तर आपली हिरोईन अमृता. कधी आणली? कोणासाठी आणली? तर चंदनाला शेतामध्ये नांगरत असताना. तर हे अशी स्टोरी तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकता. आता ह्याचे कंटेंट बघा. चंदन, धान्यक, धन्वयवासक, पैकी म्हणजे मुस्ता, नांगरत म्हणजे नांगर, पटलेली म्हणजे पटोल, अमृता म्हणजे गुडूची, कडू पापड म्हणजे किरात तिक्त आणि परपटक. मग त्याने तहान लागली म्हणजे तृष्णा. विहिरीमध्ये म्हणजे रिबेर. हे आपले 10 कंटेंट हे तृष्णा निग्रहांचे झाले. आता पुढचं विषग्न. आता हे पण आपल्या हिरो चंदनचंच आहे. चंदनने आपल्या हिरोईनने असं धोका दिला, कडू पापड दिलं म्हणून असं रागा-रागामध्ये विष पितो. मग आता विष पिल्याची पुढची स्टोरी आहे. चंदनने विष पिल्यावर हरीने त्याच्या पामवर सूक्ष्म एला एवढा कट घेतला. त्यातून सिंधुवार आणि श्लेष्मांतक जाऊ दिला. ते गेल्यावर त्यावर शिरीष वाहिला. ठीक आहे. हेच त्याचे कंटेंट आहे. एकदा एकदा तुम्ही असं वाचून घेऊ शकता. आता बघा, मग चंदननं विष घेतलं. मग आता त्याचं विषाचं विषग्न करायला पाहिजे. मग हरी त्याचा मित्र धावून आला. त्याच्या पामवर म्हणजे हातावर, तळहातावर असं सूक्ष्म एला म्हणजे छोट्या एला एवढासा कट घेतला. ते कट घेतल्यावर त्यातून लगेच असं सिंधुवार म्हणजे असं रस आणि श्लेष्मांतक असं चिकट-चिकट पदार्थ जायला लागला. मग ते पूर्ण गेल्यावर त्याच्यावरती शिरीष, आपलं शिरीष विषग्न आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते शिरीष वाहिला. ठीक आहे. आता ह्याचे कंटेंट बघा. चंदन, हरिद्रा, हरिणे म्हणजे हरिद्रा, पाम, पाम म्हणजे पालिंदी आणि मंजिष्ठा.
पा म. ठीक आहे. सूक्ष्म एला कट घेतला म्हणजे कतक, सिंधुवार, श्लेष्मांतक, शिरीष, सुवहा, वाहिला म्हणजे सुवहा. हे आपले 10 कंटेंट विशगण्याचे आहेत. त्यानंतर आता अंगमर्द प्रशमन. असे कंटेंट बघा. विदारी गंधा, पृश्निपर्णी, बृहती, कंटकारिक, एरंड, काकोली, चंदन, उशीर, एला, मधुक. आता हे 10 कंटेंटची ही स्टोरी आहे. विदारी गंधा एरंडने मधुर चंदन याला अंगाने मर्द होण्यास सांगितले. कसे? असा प्रश्न विचारल्यावर काकूकडून बृहत काटेरी फल घेऊन खाण्यास सांगितले. तर अशी ही आपली साईड हिरोईन आहे. विदारी गंधा एरंड. एरंड आहे ती. ठीक आहे. तिनं असं चंदनला अंगाने असं मर्द हो म्हणून सांगितलंय. कारण तो कसा असं विष पीत होता. म्हणजे असं देवदास झाल्यासारखा झाला होता. मग त्यातून बाहेर काढण्यासाठी ह्या विदारी गंधा एरंडने त्या गोड चंदनाला असं सांगितलं की अंगाने मर्द हो. मग त्यानं विचारलं असं कसं? असा प्रश्न विचारल्यावर तिनं म्हटलं काकूकडून बृहत काटेरी फल घेऊन खा. याचे कंटेंट बघा. विदारी गंधा, एरंड, मधुक, चंदन, याला म्हणजे एला, अंगाने मर्द म्हणजे अंगमर्द, असा प्रश्न म्हणजे पृश्निपर्णी, काकू म्हणजे काकोली, बृहत काटेरी फल म्हणजे कंटकारिका आणि बृहती आणि कंटकारिका. असे हे आपले 10 कंटेंट अंगमर्द प्रशमनचे आहेत. हा 6वा ग्रुप आहे. 6व्या ग्रुपमध्ये 2 महाकशा आहेत, तृप्तिघ्न आणि अर्शोघ्न. तर ह्यांचे काय काय कंटेंट आहेत आपण बघूयात. तृप्तिघ्नचं बघा. नागर, चव्य, चित्रक, विडंग, मुरवा, गुडूची वचा, मुस्त, पिप्पली, पटोलं. तर ह्याचा ट्रिक काय आहे? तर तृप्ती म्हणजे असं गच्च भरून वाटणं, असं आळस वाटणं, हे घालवण्यासाठी काय काय आपण करू शकतो? तर त्याचे उपाय. एक म्हणजे पलीभर गुड वीड वचा वचा चावा. हे फक्त आता वाक्य लक्षात ठेवा. शेतात नांगर मुरवा किंवा टोल बूथवर थांबून मस्त चित्र काढा. हे सगळं काय करतात? तर आपल्या अंगातला आळस घालवून आपल्याला असं फ्रेश तयार करतात. तर पलीभर म्हणजे काय? पिप्पली. पली म्हणजे पिप्पली. ओके. गुडवीड म्हणजे काय? गुडूची आणि विडंग, गुडवीड. वचा वचा चावा म्हणजे काय? वचा आणि चव्य. म्हणजे ह्याच्यात 4 कंटेंट आले. शेतात नांगर मुरवा. नांगर म्हणजे काय? शुंठ, नागर, मुरवा. ठीक आहे. टोल बूथवर म्हणजे पटोल. मस्त म्हणजे मुस्ता. चित्र म्हणजे चित्र. ठीक आहे. हे आपले असे कंटेंट आहेत. हे 10 कंटेंट मिळून एक तृप्तिघ्न महाकषाय तयार होतो. ठीक आहे. आता अशोकनगर. आता ह्याच्यातले कंटेंट बघा. कुटज बिल्व चित्रक नागर, अतिविषा अभया धन्यव्यासक, दारू हरिद्रा वचा चव्य. ह्याची ट्रिक बघा. अर्श झाल्यावर कुठं जायची, किंवा काय अर्श झालाय म्हणून बोलायची किंवा त्याचं चित्र काढायचं किंवा नांगर चालवायची म्हणजे हेवी काम करायची. ह्या सगळ्याची भीती वाटायला लागते. मग अशा वेळेला काय करायचं? तर अतिविषारी दारू प्या आणि धनव्यवसाक वसा वसा चावा. ठीक आहे. हे फक्त अशी स्टोरी तुम्ही इमॅजिन करून लक्षात ठेवा. अर्श झाल्यावर कुठं जायची? कुठं जायची म्हणजे कुटज. बोलायची म्हणजे बिल्व. चित्र काढायची म्हणजे चित्रक. नांगर, भीती म्हणजे अभया. अतिविषा, दारू हरिद्रा आणि धन्वयवासक, वचा, चव्य. हे असे 10 कंटेंट आपले अर्शोग्न महाकशाचे आहेत.
9 आहे. ह्याच्यामध्ये आपण 3 महाकाशय बघणार आहोत. एका निग्रहण, कासहर आणि श्वासहर. तर ह्याचे हिरो-हिरोईनची आपण माहिती करून घेऊया. शटी हा आपला हिरो आहे. शृंगी ही आपली हिरोईन आहे. ठीक आहे. हा शटी कोण आहे? तर पुष्करचा मूल आहे. पुष्कर मूल शटी असं त्याचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे. आता हिक्का निग्रहांचे कंटेंट बघूयात. शटी, पुष्करमूल, बदरबीज, कंटकारिका, बृहती, वृक्षरूहा, अभया पिपली, दुरालभा, कुलीर, शृंग्य. ठीक आहे. आता कासहरचे कंटेंट बघा. ही स्टोरी एकमेकाला कंटिन्यू असल्यामुळे मी स्टोरी एकदमच सांगणार आहे. कासहरमध्ये द्राक्षा, अभया, अमलक, पिपली, दुरालभा, शृंगी, कंटकारिका, वृश्चिर, पुनर्नवा, तामलक्य. आता श्वासहरचं बघा. श्वासहरमध्ये काय-काय कंटेंट आहेत. शटी, पुष्करमूल, अम्लवेतस, एला, हिंगू, अगरू, सुरसा, तामलकी, जीवंती, चंडा. ठीक आहे. आता आपण स्टोरी बघायला चालू करूयात. तर काय होतं, पुष्करमूल, शटी आणि शृंगी यांच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असतं आणि त्यांचं चक्कर चालू असतं. तर पुष्करमूल, शटी व शृंगी यांचे चक्कर समजल्यावर शृंगीच्या कुलातील म्हणजे तिच्या फॅमिलीतील ब्रदर आणि काही पीपल यांनी भीती दाखवून शटीला दूर नेऊन असं मोठे-मोठे काटेयुक्त, बृहत काटेयुक्त अशा वृक्षावर नेऊन सोडले. इथं आपली पहिली स्टोरी संपली. स्टोरीचा पहिला भाग संपला. मग नंतर काय होतं, तर दुसरीकडे त्या शृंगीला सुद्धा पीपल घाबरवून दूर निघून तिथं शृंगी सुद्धा अशा पीपलना घाबरून दूर निघून आली. तिथे वृश्चिकने डंक मारला. ते कमी व्हावा म्हणून तिने आमलकी समजून तामलकी खाल्ली आणि कासवेग सुरू झाला. ते कमी करण्यासाठी द्राक्ष खाल्ला. त्याने तिचा कास कमी होऊन पुन्हा नव्याने जीवन जगू लागली. आणि मग इकडं परत पुष्करमूल शटीकडे येतं. स्टोरी तिसरी. इकडे पुष्करमूल शटी याला सुरस आहे असे सांगून तामलकी खायला दिले. वर आम्लवेतसाने मारले आणि जखमेवर हिंग लावला. शेवटी त्याच्या चंड अशा जीवनाचा अंत झाला. हे सगळे झाले कारण त्याला योग्य असा गुरु भेटला नव्हता. ठीक आहे. आता आपण एक-एक स्टोरी अशी डिटेलमध्ये बघूया. तर पुष्करमूल, शटी हे आपले 2 कंटेंट आहे. शृंगी हे एक कंटेंट आहे. शृंगीच्या कुळामधील म्हणजे कुलीर, ब्रदर, कुलीर, बदर, काही पिपल म्हणजे पिपली, भीती म्हणजे अभया, दूर नेऊन सोडले म्हणजे दुरालभा, बृहत काटेयुक्त म्हणजे बृहती आणि कंटकारी अशा वृक्षावर नेऊन सोडले. वृक्षाच्या वर म्हणजे वृक्षारूहा, वृक्षावर चढवून ठेवले. ठीक आहे. हे आपली पहिलं आहे. मग आता शटी असा दूर निघून गेला म्हटल्यावर शृंगीला शटीची आणि शटीला शृंगीची आठवण यायला लागली. दोघांना एकमेकांची आठवण यायला लागली म्हणजे पहिला काय झालं, तर हिक्का आला. म्हणजे आठवण आली म्हणून उचकी सुरू झाली. मग ते उचकी थांबवण्यासाठीचंच हे महाकशय आहे. ठीक आहे. आता स्टोरीचा दुसरा भाग म्हणजे काय, शृंगीसुद्धा दुसरीकडं शृंगीसुद्धा पिपलना घाबरून म्हणजे अभया, दूर निघून म्हणजे दुरालभा असं आली आणि असं दूर जाता-जाता तिला वृश्चिकने म्हणजे वृश्चिर डंक मारी म्हणजे कंटकारी. ठीक आहे. डंक मारला म्हणजे कंटकारी. मग ते डंक मारल्यावर तिला असं दुखणं सुरू झालं, की तिला काय कळेना. मग तिथं तिला एक असं आमलकी दिसली, पण ॲक्चुअली ती आमलकी नव्हती, ती होती तामलकी. असं तिचं असं कळालं नाही म्हणून तिने चुकून आमलकी समजून तामलकी खाल्ली. मग ते तामलकीमुळं काय झालं तर कास सुरू झाला. असं तिला खोकला यायला लागला. मग ते खोकला कमी करण्यासाठी जवळच असलेले द्राक्षे तिने खाल्ले. मग त्याच्या द्राक्षामुळे तिचा कास कमी झाला. मग पुढे ती तिचं नवीन जग असं पुन्हा नव्याने जगायला लागली. म्हणजे पुनर्नवा. हे आपले 10 कंटेंट कशाचे आहेत? कासचे. कास, हर. ठीक आहे. आता पुढे परत पुष्करमूलच्या शटीला काय होतं? पुष्करमूल शटी याला म्हणजे एला सुरस आहे, म्हणजे हे खूप छान आहे असं सांगून तामलकी खायला दिली. म्हणजे त्याला पण तामलकी भेटली खायला आणि मग त्याला का तामलकी दिल्यावर त्याचं असं अ, हिला जसा कास सुरू झाला, तसं त्याला श्वास सुरू झाला. ठीक आहे. शटीला श्वास सुरू झाला. मग ते झालं. मग त्याच्यानंतर वेतसाने म्हणजे वेतसाच्या काडीने असे तिला मारले. मग त्याला मारून त्याच्या जखमेवर असा हिंग चोळला. मग त्याच्यानं खूप जळजळायला लागतं. मग शेवटी
त्याच्या चंड अशा जीवनाचा अंत झाला. म्हणजे जिवंती. हे असं सगळं झालं कारण त्याला योग्य असा गुरुच भेटला नव्हता. गुरु भेटला नव्हता म्हणजे काय अगुरू. हे आपले कंटेंट कशाचे आहेत तर श्वासहरचे. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला माझ्यासारखा योग्य गुरु भेटला आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ए-आय-पी-जी-टीची ही भीती तर तुमची निघून जाईल. तर माझा क्लास आहे आयु ग्रंथ नावाने मिरजमध्ये आणि ऑनलाईनही. तुम्ही आजच मला कमेंट करून माझा क्लास जॉइन करू शकता. रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे. आता आपण पुढच्या ग्रुपकडे वळूया. ह्याच्यामध्ये सुद्धा 2च कंटेंट आहेत. एक स्तन्य शोधन आणि एक शुक्र शोधन. स्तन्य शोधनमध्ये बघा पाठा, महाऔषध, सुरदारू, मुस्त, मुरवा, गुडूची, वत्स, कफल, किरात, तिक्तक, कटुरोहिणी, सारिवा. हं. आता ह्याचं स्टोरी काय आहे? तर स्तन्य शुद्ध करण्यासाठी पाठावर गुडूची हे महाऔषध घेऊन त्यामध्ये सुरा मस्तपैकी मुरवा. मुरल्यावर ते तिक्त कटू रसाचे होते. ते मिश्रण स्तनावर लावा. लावा म्हणजे सारवा. याने वत्सकाला त्याचे योग्य फळ म्हणजे शुद्ध दूध मिळेल. आता ह्याच्यातले कंटेंट बघा. स्तन्य शुद्ध करण्यासाठीचा हा उपाय आहे. पाटावर म्हणजे पाठा, गुडूची, महाऔषध हे एक द्रव्यच आहे. सुरा म्हणजे सूरदारू, मस्तपैकी मुरवा म्हणजे मुस्ता आणि मुरवा. मुरल्यावर ते तिक्त कटू रसाचे म्हणजे किरात तिक्त आणि कटुरोहिणी. ह्यातला किरात तिक्त मधलं तिक्त आणि कटुरोहिणी मधला कटू असं ते 2 रसांची नावं आहेत. मग ते कट्टू तिक्त झालं, की मग ते मिश्रण असं स्तनावरती सारवायचं. सारवा म्हणजे काय? सारिवा. वत्सकाला त्याचे योग्य फळ म्हणजे वत्सक फल. वत्सक फल मिळतं. वत्सक फल म्हणजे काय? शुद्ध दूध. वत्सकाला कोणतं फळ पाहिजे असतं? शुद्ध दूध. त्याच्यावरून हे 10 कंटेंट स्तन्य शोधनचे आहेत, हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढं हे शुक्र शोधनचं आहे. ह्याचा आणि काय स्तन्य शोधनच्या स्टोरीचा एकमेकांशी काही संबंध नाही आहे. तरी मी हे कंपेअर करण्यासाठी एकमेकांजवळ लिहिलेले आहेत. शुक्र शोधनची कंटेंट बघा. कुष्ठ, एलवालूक, कटफल, समुद्रफेन, कदंब निर्यास, इक्षू, कांडेक्षू, इक्षुरक, वसूक, उशीर. ठीक आहे. हे असं आपल्याकडं एक वसुका म्हणून असा एक पेशंट आलाय. त्याचं शुक्र खूप असं दूषित झालेलं आहे. तर त्याला आपण काय उपाय सांगणार आहे? वसुका, तुझ्या कांडेक्षूवर जो कुष्ठ उशिरापासून घर करून बसला आहे, त्याला इक्षूच्या रक्षणासाठी इक्षुरकाने कट करून टाक. आणि त्यावर समुद्रफेन आणि कदंब निर्यास लाव. म्हणजे तुझे शुक्र शुद्ध होईल. ठीक आहे. हे इमॅजिन तुमचं तुम्ही करा. मी हे काही इन डिटेल तुम्हाला कसं इमॅजिन करायचं ते सांगणार नाही. याचे कंटेंट बघूया. वसुका, कांडेक्षू, कुष्ठ, उशीर, घर करून बसला आहे म्हणजे काय? वारूळ, एलवालू, इक्षू, इक्षुरक, कट म्हणजे कटफल, समुद्रफेन आणि कदंब निर्यास. हे 10 कंटेंट शुक्र शोधनाचे आहेत. ठीक आहे. आता आपण 11व्या ग्रुपकडे वळूया. 11वा ग्रुप आहे. ह्याच्यामध्ये 10 प्रशमन आणि शीतप्रशमन असे 2 मी गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर उन्हाळा आणि हिवाळ्यातला करायचे उपाय ह्याचे त्याचे स्ट्रिक आहे. 10 प्रशमनचे कंटेंट बघा. लाजा, चंदन, काश्मीरी फल, मधुक, शर्करा, निलोत्पल, उशीर सारिवा, गुडूची रेवेर. आता दाह म्हणजे उन्हाळा सुरू झाल्यावर काय-काय करायचं? तर असं मधूला घेऊन काश्मीरला जाणे, म्हणजे आपल्या प्रेयसीला घेऊन काश्मीरला जावं किंवा अंगावर असं चंदन सारवावं किंवा नीलकमल असतील अशा विहिरीमध्ये जावं, पोहावं आणि ह्या सगळं करायची लाज वाटत असल्यास गुळूची आणि साखर खायचं. गुळूची आणि साखर खाल्लं तरी असा दाह कमी होऊन जातो. हे 4 उपाय लक्षात ठेवा. आता कसं? तर अशातले कंटेंट बघा. मधू म्हणजे मधुक, काश्मीर म्हणजे काश्मीरिया, अंगावर चंदन आणि सारिवा, नीलकमल म्हणजे नील उत्पल एकच कंटेंट आहे. विहिरीत म्हणजे रिबेर, लाज म्हणजे काय? लाजा, गुळूची, शर्करा हे आपले 10 प्रशमनचे कंटेंट आहेत सगळे. ठीक आहे. आता शीतप्रशमन. शीतप्रशमनचं कंटेंट काय आहेत बघा. तगर, अगरू, धान्य, शृंगवेर, भुती, त्वचा, कंटकारी, अग्निमंत, शौनाक, पिपली. आता थंडी कमी करण्यासाठीचे काय उपाय आहेत? तर एक
पिप्पली पिप्पल शोना-शोना करतात. म्हणजे एकमेकांशी असे गुलू-गुलू करतात. त्या गुलू-गुलू केल्यामुळे सुद्धा त्यांच्या अंगातली हीट अशी वाढायला लागते. किंवा अगर-तगर असं अंगाला लावत बसतात. ठीक आहे? किंवा काटेरी धान्य वचा-वचा खातात. म्हणजे असं काहीतरी स्पायसी, असं कडक-कडक असलेलं असं धान्य वचा-वचा खायचं म्हणजे त्याच्यानं सुद्धा हीट वाढते. किंवा शृंगीच्या वराच्या भुताला पाहून घाबरायचं. मग ह्याच्यानं सुद्धा अशी गरमी-गरमी होते, असं घाम बाहेर पडायला चालू होतं म्हणजे थंडी कमी होऊन जाते. तर बघा, पिप्पली शोना-शोना करतात म्हणजे काय? पिप्पली आलं, शोना-शोना म्हणजे शोन्या, अगर-तगर अगर म्हणजे अगरू, तगर अंगाला लावतात. काटेरी, कंठकारी, धान्यक, वचा, शृंगी, शृंगीच्या वराच्या म्हणजे शृंगवेर. आता मगाशी आपण बघितलेला शृंगीचा असं बॉयफ्रेंड कोणाला म्हटलं होतं आपण? पुष्करमूल शटी. पण इथं पुष्करमूल शटी असं नाही, शृंगाचा वर असं म्हटलंय. ते आता तिथं शटी मेला, बरोबर? मग शटी मेला म्हणजे पुढे येऊन तो भूत झाला. मग त्या भुताला बघायचं आणि घाबरायचं. मग थंडी कमी होऊन जाते. ठीक आहे. आता आपण 12व्या ग्रुपकडे वळूया. ह्या 12व्या ग्रुपमध्ये असे उरलेले बाकी सगळे असे महाकषाय सापडतील तुम्हाला. ह्या 12व्या ग्रुपमध्ये एकाच द्रव्याचं दुसऱ्या महाकषायासोबत असं काही डायरेक्टली कोरिलेशन नाहीये. म्हणून हे सगळे उरलेले जे काही असतील, ते मी एकत्र असं 12व्या ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे. हा आपला शेवटचा ग्रुप आहे. तर चालू करूयात.
एकदम फास्ट रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही हा टेबल एक लक्षात ठेवा किंवा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही प्रिंट काढून तुमच्या रूममध्ये लावून रोज ह्याच्या स्टोरी आठवायचा प्रयत्न करू शकता. तर आपण एक क्विक रिव्हिजनमध्ये ह्याची स्टोरी आठवण्याचा प्रयत्न करू. पूर्ण स्टोरी आठवली नाही, 10चे 10 द्रव्य आठवले नाही तरी ठीक आहे. ही तुमची फर्स्ट टाईम आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये नुसतं स्टोरी जरी आठवली, क्लिक जरी झाली मेंदूमध्ये तरी खूप झालं. मग अजून 2 ते 3 व्हिडिओ तुम्ही रिपीट करून बघितला, तर तुम्हाला सगळ्यांच्या स्टोऱ्या अशा मुळापासून लक्षात राहतील. ठीक आहे? तर आता ह्याच्या जीवनीयामध्ये आपण रिव्हिजनची हिंट 5 पेयर्स म्हणून लिहिले. हे 5 पेयर्स कोणते होते? असं एक जरी पेयर आठवलं तरी ठीक आहे. शुक्रजनांमध्ये 3 पेयर्स आणि अदर्स होते. अदर्समध्ये वृद्धारुआ, जटिला, पुल्लिंगा होत्या. मग स्नेहपगमध्ये मृदुविका काउंट पुढे काय-काय झालं त्याची स्टोरी होती. बृहणीय म्हटलं की भद्रवद आणि राजा. भद्रवद आणि राजासाठी आपण बृहण करण्यासाठी काय-काय केलं ते सगळं. बल्य रोहिणीचं करायचं होतं. ठीक आहे. प्रजानिर्माण, प्रजास्थापन हे सगळ्या देवांनी विश्वक्सेन कांताला सांगितलं. मग वयस्थापन मृत्यूच्या भयापासून मुक्त होण्यासाठी श्वेतधात्रीनं काय सांगितलं ते. दीपन आणि शूलप्रशमन ह्याच्यामध्ये षडूषण, षडूषणची आबा आणि ओल्ड एज. ओल्ड एज म्हणजे आजी, आजगंठी. संधान नियम आणि पुरुष संगणीय आणि शोणित स्थापन ह्याच्यामध्ये लोद्र आणि प्रियंगोची एकच स्टोरी आहे. फक्त वेगळे-वेगळे पार्ट आहेत. आणि मूत्रविरजनीयमध्ये खरे घातकी कोण आहे? त्याचं उत्तर आहे. आठवतंय? वेदना स्थापनमध्ये शिरीष आणि कदंबा मंजुले हे जंगलात गेल्यावर काय-काय होतं ते आहे. आता पुढं हे आपले चंदनांच्या गोष्टी सुरू झाल्या. वर्ण, चंदनाचा वर्ण सुधारावा. चंदन ह्या मुलाचा वर्ण सुधारावा म्हणून काय-काय गोष्ट होती ती. चंदन काम करताना मध्येच सोडून काय केला? दारू पिला. मग त्याला कंटू सुरू झाल्यावर काय उपाय केला ते. तृष्णानिग्रहण. चंदन शेतामध्ये नांगरत असताना अमृता आली, पापड खायला दिली, तहान लागली. ठीक आहे. मग चंदनानं पामवरती कट केल्यावर विष घेतल्यावर हातावर कट करून हरी धावत आला आणि वाचवला. अंगमर्द प्रशमन. विदारी गंधा हिरण्य चंदनाला मर्द होण्यासाठी काय-काय उपाय सांगितले ते आपण बघितलं. तृप्तिग्नामध्ये तृप्ती आळस घालवण्याचे उपाय आपण बघितले. अर्शोगणामध्ये अर्शचा त्रास म्हणजे कुठं जायची, काय बोलायची त्रास होते ते आणि उपाय त्याला कमी करण्यासाठी काय करता येईल ते बघितलं. ज्वरहार आणि विरेचनपक या दोन्हीमध्ये द्राक्षापिलू आहे. द्राक्षाचा पिलू आहे आणि श्रमहरमध्ये द्राक्षाब्रद आहे. तो शोमधून रिटर्न येतो ते स्टोरी आहे. शर्दी निग्रहणमध्ये जमवा आणि त्याची आई अम्रपल्लवी आहे. मूत्रसंग्रहणमध्ये जमवा आणि त्याचा वडील अम्रप्लक्ष आहे. आणि पुरुष विरजनीयमध्ये जंबू आणि त्याची बहीण शाल्मली आहे. ठीक आहे. मूत्रविरेचनी आणि स्तन्यजननमध्ये गुदा काकूचा इतकट मूळची स्टोरी आहे. हिक्का निग्रहण, कास निग्रहण आणि श्वास निग्रहण ह्याच्यामध्ये शटी आणि शृंगीची स्टोरी आहे. कळते? स्तन्यशोधन, स्तन्यशुद्धीचे उपाय. शुक्रशोधन आपण वसुकालाच करायला सांगितलं होतं. दाह प्रशमन आणि शीतप्रशमनमध्ये दाह कमी करण्यासाठी आणि थंडी कमी करण्यासाठी काय-काय करता येईल ते होतं. स्वेदोपग, आस्थापनोपग आणि नवस्व अनुवासनोपग ह्याच्यामध्ये आपण पाठ करायला सांगितलं होतं. सोपं आहे ते पाठ करायला. वमनोपगमध्ये वमनची प्रोसेस आपण बघितली होती. लेखनीयमध्ये आपण लेखणीचं कामं बघितली होती. सोन्यासारखी लेखणी. हृदयमध्ये कॅटरीना आपण आंबा खाते असं इमॅजिन केलं होतं. श्वेतुहरमध्ये दशमुलं होती. उदार्दमध्ये अर्जुन आणि अरिमेदाची स्टोरी होती. अर्जुन आणि अरिमेदाला 3 दर्द दिले. त्याची संज्ञास्थापन गोलोमी. गोलोमी चोरांना पाहून असं बेशुद्ध पडते त्याची स्टोरी आहे. भेदनीयमध्ये उरूपक आणि अर्क हे दोघं असं जास्त वेळ कोण शंख वाजवतंय ते बघतात. त्याची स्टोरी आहे. कुष्ठग्नमध्ये कुष्ठचे उपाय आहेत. क्रिमिग्नमध्ये कोणतेही क्रिमी असले तरी आपल्या फक्त विडंग तो मारू शकतो असं त्याचं वर्णन. शिरोविरोचनापकमध्ये ज्योतीची स्टोरी होती. ज्योतीला श्वेत एवढे डाग होते. मग हळू वाढत गेले. त्याची स्टोरी होती. कंठ, सारिवा. सारिवाला आपल्या सारिवाला असं कंठ सुधारण्याची गरज होती. ठीक आहे. हे असं तुम्हाला जरी क्लिक झालं, तरी अजून 2 ते 3 वेळा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला सगळ्या स्टोरी असं चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. आता तुम्हाला जर माझी स्टोरी अशी खरंच आवडली असेल किंवा माझं शिकवण्याचं पद्धत अशी आवडली असेल, तर नक्कीच आज मला फॉलो करून, सबस्क्राईब करून माझ्या पुढच्या क्लासला जॉइन व्हा. मी पूर्ण क्लासमध्ये असंच विविध पद्धतीनं लक्षात ठेवण्यासाठी जे काय-काय करता येईल, ते सगळं मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आयु ग्रंथ या नावाने आपण मिरजमध्ये क्लास सुरू करत आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण घेणार आहे. आता लवकरच त्याची डेट मी रिलीज करणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला असे कंप्लीट असे स्मार्ट नोट्स भेटतील आणि स्मार्ट नोट्समुळे तुमचा अभ्यासही खूप ईझी होणार आहे. त्या नोट्समध्ये असे महाकशयांचे, सुश्रुतांच्या गणांचे असे सगळे निमोनिक्स त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत. बरेच निमोनिक आहेत, शॉर्ट ट्रिक आहेत
आणि असं काय प्रत्येक गोष्ट निमोनिक करूनच लक्षात ठेवायचं असं नाही. ज्या गोष्टी समजून घेता येतात, त्या गोष्टी समजून घेऊन सांगितलेल्या आहेत. ठीक आहे? आवडलं असेल तर नक्की आज मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन फिक्स करा.